कोलवाडीला बामुगडे पाटलांची एक सभा आता झाली असं म्हणतात। तर त्यांनी तिथे काही त्यांच्या परीने त्यांना जे काही कोणी सांगितलं असेल ते त्यांनी तिथे वक्तव्य केलं। पण बामुगडे पाटलांना कल्पना असणं गरजेचं आहे। जर आपण महाबळेश्वरच्या तिथून प्रतापगडच्या पायथ्यापासून जर प्रत्येक गावात चेक करत आला असतात तर तुम्हाला समजलं असतं की या भरत शेठ या आमदारांनी या 15 वर्षामध्ये काय कामं केली हे तुम्हाला समजलं असतं। परंतु तुम्हाला कागदावर कोणीतरी लिहून दिलं आणि ते तुम्ही त्याच्यामध्ये बोलत गेलात, त्यात तुमचा काही दोष नाही आहे। कारण तुम्ही ज्यांच्यासाठी आलात त्यांचं गुणगान गायल्याशिवाय तुम्हाला शाबासकी कोण देऊ शकतो। परंतु आम्हाला वाटतंय एक चांगला वक्ता, भरडा वक्ता म्हणून बामुगडे पाटलांकडे पाहिलं जातं। परंतु या निवडणुकीच्या संदर्भात येऊन जे काय त्यांनी वक्तव्य केलंय ते जरा उद्या मी बरोबर माहिती घेऊन आपल्याला कल्पना देतो। पण माझ्या महिला भगिनींना विनंती आहे की आपली विकास कामाच्या संदर्भात कोणीही बोलू शकणार नाही आहे। अशा प्रकारचा विकास काम आपल्या महायुतीच्या या राज्यामध्ये झालेलं आहे। पण नुसतं विकास कामावरती आम्ही थांबलो का? आम्ही चौथ्यांदा तुमच्याकडे मतं मागतोय आणि 3 वेळेला तुम्ही निवडून दिलं ते उपकार काय आम्ही विसरलेलो नाही आहे। चौथ्या वेळेला पण तुम्ही निवडून द्यायला सज्ज झालेला आहात हेही आम्हाला माहिती आहे। पण एक माणूस 4-4 वेळेला उभा राहतोय आणि जनता त्याला निवडून देते, त्याच्या पाठीमागं माहिती असणं गरजेचं आहे। माझ्या भगिनींना विनंती आहे, आम्हाला माहिती आहे की महिला भगिनीने एकदा मनावरती घेतलं की ते कधी फसवत नाही आहे, हे आम्हाला पूर्ण खात्री आहे। कारण गेल्या 3 टर्मला त्या माझ्या रणरागिनी त्या या भावाच्या पाठीमागे उभे होतात। चौथ्या वेळेला पण तयारी केलेली आहे। पण चौथ्या वेळेची तयारी करत असताना आपल्या सरकारने आपल्यासाठी काय केलंय हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। पहिलं तर आपलं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यावेळेला पहिलं जर कुठलं चांगलं काम केलं असेल तर ते माझ्या महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट, ऐका अर्ध तिकीट, 75 वर्षाच्या वरती फुकट तिकीट, महाराष्ट्रात कुठेही जा। दुसरी योजना आणली लेक लाडली लखपती, 1 एप्रिल 2023 पासून योजना सुरू आहे। मुलगी जन्माला आली 5,000, पहिलीला गेल्यावर 6,000, 5वीला गेल्यावर 7,000, 11वीला गेल्यावर 8,000 आणि 17 वर्षातून 18 वर्षामध्ये पदार्पण केलं तर डायरेक्ट तिच्या खात्यात 75,000, 1,01,000 एका मुलीला। 2 मुली झाल्या तरी पण तेवढेच पैसे, फक्त 3ऱ्या मुलीला मिळणार नाहीत। नाही पैसे भेटतात म्हणून 3 मुली पाहिजेत, मग आमची मुलांची संख्या कमी कराल। तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, यातला 1 रुपया परत भरायचा नाही आहे। आम्ही तेवढ्यावरती थांबलो नाही। आमच्या मुलींनी कधी मोठं व्हावं, गरिबाच्या मुलींनी कधी मोठं शिक्षण घ्यावं, पण तिला असं वाटत नाही का की तिने डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, इंजिनियर व्हावं, BSc करावी, MSc करावी। आणि म्हणून करता आपल्या सरकारने मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर गेली 4 वर्ष आपल्याला रॅशन फुकट भेटतंय का? पुढची 4 वर्ष अजून तुम्हाला रॅशन फुकट देणार। आता रॅशन फुकट भेटतंय त्याला काय चटणी मीठ कालवण लागत नाही का? का नुसतं तांदूळ भात शिजवला चपात्या घातल्या का होणार आहे? आणि त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना दर महिन्याला 1,500 रुपये येत आहेत का? जोरात बोला। 2,100 रुपये करणार आहे आम्ही, कारण आता तुम्हाला अजून 600 रुपये वाढवतोय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आपलं सरकार पुन्हा आल्यानंतर 1,500 वरून डायरेक्ट 2,100 रुपये, एवढ्यावरती आम्ही थांबणार नाही। तरुण माझ्या महिला भगिनींना हे पैसे मिळत आहेत, पण माझ्या म्हाताऱ्याने काय करायचं? त्याने कुठे जायचं? आणि म्हणून वृद्धापकाळाची पेन्शन तीही 1,500 रुपयावरून डायरेक्ट 2,100 रुपये त्या म्हातारीला मुलग्याने उद्या सांभाळली नाही सांभाळली, सुनाने बघितलं नाही बघितलं तरी पण आपलं सरकार बघ। एवढ्यावरती आम्ही नाही थांबलो।
आम्ही तुम्हाला जर असं वाटलं की आम्हाला देवदर्शनाला जायचं म्हातारा म्हातारीला 60 वर्षाच्या वरती महाराष्ट्रात कुठेही देवदर्शनाला जा, तर तुम्ही आळंदीला जा, पंढरपूरला जा, महालक्ष्मीला जा, तुळजाभवानीला जा, शिर्डीला जा, तिरुपतीला जा, अष्टविनायकला जा, 12 ज्योतिर्लिंगाला जा. आणि उद्या वाटलं की आम्हाला अयोध्येला जायचं रामरायाचं दर्शन घ्यायला, जर असं वाटलं की आम्हाला काशीला जायचं विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला, असं वाटलं की आम्हाला मथुरेला जायचं श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला, 1 रुपया तुम्ही नाही कोणी भरायचा. फक्त देवाच्या पुढ्यात जे काय पैसे टाकाल ते तुम्ही टाकायचे, ते आम्ही नाही देणार. पण जाणं येणं राहणं खाणं पिणं हे सगळं तुम्हाला मोफत. एका महिला असेल पुरुष असेल 30,000 रुपयाचा खर्च आम्ही सरकार करणार. मग सांगावं तुम्हाला, तुमच्या लेकानी सोनीने नाही नेलं तर आम्ही आहोत ना न्यायला, आणि ते पण सुखरूप परत आणून तसे देणार तुम्हाला घरी. आणि ते पण पूर्ण 50 लोक 100 लोक असे टीम करणार आम्ही, आणि तुम्हाला मग आम्ही तिथनं घेऊन जाऊन परत आणतो. म्हणजे हे एकाच समाजासाठी नाही. मला सांगितलं माझे मुस्लिम बांधव पण काय बसलेले आहेत तिथं, त्याला सांगितलं तुम्हाला अजमेरला जायचं असेल, इतर कुठं तुमच्या दर्ग्याला जायचं असेल, तो पण खर्च आम्ही करणार. आमची बौद्ध समाजाची मंडळी आहेत, त्यांना जर कुठं उद्या दीक्षाभूमीला जायचं असेल नागपूरला, त्यांनाही जाणं येणं आम्ही करणार. असे वेगवेगळे. आणि तुम्हाला सगळ्यांना ज्या ज्या समाजाचा ज्या ज्या ठिकाणी देवस्थान आहे तिथं जाण्या येण्याची सगळी व्यवस्था करतो. तेवढ्यावर नाही थांबलो आम्ही. वयश्री योजना आणली. प्रत्येक म्हातारा म्हातारीला 65 वर्षाच्या वरती 3,000 रुपये दर वर्षाला तुम्हाला देणार. कोणाला चष्मा बदलायचा आहे, कोणाला कानातली मशीन घ्यायची आहे, कोणाला वाकडे काठी टाकायला घ्यायची आहे, त्या म्हातारा म्हातारीला 3,000 रुपये आम्ही देणार. मग सांगा मला, कोण उद्या आजारी पडलं तर तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी असेल, मोठं ऑपरेशन करायचं, हार्ट अटॅकचं असेल, एन्जिओग्राफीचं असेल, किडनीचं असेल, लिव्हरचं कसलंही असेल, त्याला महात्मा ज्योतिबा फुलेतून 5 लाखापर्यंत मदत करणार. सगळे 12.5 कोटी जनतेमध्ये कोणी जरी आजारी पडलं, टाटा बिर्ला अंबानी तुम्ही आम्ही सगळे. मग सांगा आम्हाला कोणाचं सरकार पाहिजे आणि कोण आमदार पाहिजे. हे नाकाला म्हाका लावतंय. कधी उष्ट्या हाताने कावळा हकललेला पाहिलाय का? आणि भरत शेठच्या घरी आल्यानंतर चहा पाणी नाश्ता आणि काय अडचण आहे त्याला मदत केल्याशिवाय एकही माणूस माझ्याकडनं परत गेला असला तर सांगा कोणीतरी. कोणाचा गाय मेलाय, कोणाची बैल मेले, कोणाचा रेडा मेलाय, कोणाची म्हैस मेले, कोणाची मुलगा आजारी आहे, कोणाची बायको आजारी आहे, कोणाच्या मुलीची फी भरायची आहे, कोणाला ॲम्ब्युलन्स पाहिजे, कोण उभं राहतो? तुमचा आमदार राहतो ना उभा का नाही राहत? मग सांगा ह्यानं काय हक्क आहे मतं मागायचा? त्याने कधी उष्ट्या हाताने कावळा हकलला असला तर विचारा जरी. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, लोकांनी सगळ्यांनी ठरवलंय की पुन्हा एकदा 4थ्या वेळेला भरत शेठ. आणि भरत शेठला नुसतं आमदार नाही तर पुढच्या वेळेला मंत्री म्हणूनच मी येणार आहे परत मांडला, तेही तुम्हाला सांगतो. म्हणजे आम्ही काम करतोय ते बोलतोय. जर आम्ही तुमची कामं केली नसतील तर आम्हाला मतदान मागायचा हक्क नसता उरला. कारण 3-3 वेळेला तुम्ही निवडून दिलेत. अनेक उपकार आमच्यावरती आहेत, त्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही आहे. परंतु त्याची उतराई काही कामाच्या बाबतीत, कोणाला मदतीच्या बाबतीत काय आहे, शेवटी करता करता वरती बसला. आम्ही एक निमित्ताला धनी आहोत. आणि म्हणून महायुतीची पुन्हा एकदा सत्ता या महाराष्ट्रामध्ये येणार आहे हा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. आणि त्या महायुतीच्या सरकारमध्ये हा तुमचा आमदार मंत्री म्हणून पण येणार आहे, तेही तुम्हाला सांगतो आम्ही. म्हणजे एकही बौद्धवाडी बौद्ध विहाराशिवाय वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे. एकही मोहल्ला कब्रस्तानाला संरक्षण भिंतीशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे. आणि कधीच
या महाडमध्ये विधानसभेच्या मतदारसंघात हिंदू मुस्लिम हे सगळे आपण बौद्ध धर्मीय सगळे आपण एकत्र राहतोय. कधी भानगड नाही, काही नाही आहे. मंडळी एवढे वर्ष सत्ता भोगली, काही आमदार होऊन गेले, त्यांना चौदार तळ्याला पैसे आणता आले नाहीत. 7 कोटी रुपयात आपण चौदार तळ्याला आणले. 3 कोटी आपण शहाजी महाराजांच्या शाहू महाराज यांच्या सभागृहाला आणले. त्यानंतर वीरेश्वर महाराजांच्या इथे आपण 4 कोटी आणले. हापूस तलावाला आपण 4 कोटी दिले. कोटेश्वरीच्या इथे 1.5 कोटी रुपये दिले. त्यानंतर 65 कोटीची नळपाणी पुरवठा महाडला आणली. 121 कोटीची अंतर्गत गटर लाईन आपण आणली. 94 कोटीचे रस्ते आपण आणले. मग सांगावं आम्हाला, महाडमध्ये येणारा महापूर थांबला आला का? 2 वर्ष ह्या तुमच्या आमदारांनी 30 कोटी रुपये खर्च करून महाडच्या खाड्या बिड्या सगळ्या गाळमुक्त करून टाकल्या आणि महाडमध्ये परत पूर येणार नाही अशा प्रकारचं वातावरण आपण केलं. काय केलं या लोकांनी? एक बिल्डिंग तिथं बांधली स्वतःच्या त्या स्वनिधीतून, ते तुंतून मिरवतायत. एवढे वर्ष सत्ता बघून मोजा आमची किती पैसे आणले महाड शहरासाठी. आता तर हे तुम्हाला 350 कोटी रुपये या महाड शहरासाठी आले. काय सांगतात ते? नाकाला म्हाका लावून विकास कुठं आहे? विकास आम्ही आणला म्हणून बोलतोय. जर विकास केला नसता तर आज एवढी लोक माझ्या सभेला आले नसते, लक्षात ठेवा. आणि म्हणून दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला 20 तारखेला करायचं आहे ना. धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे. कुठेही न चुकता 2 नंबरला आपलं निशाणीचं बटन आहे. आणि म्हणून एकच शेड आपली निशाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद. या ठिकाणी कळसकोल ग्रामपंचायत हद्दीतील जे ग्रामस्थ आहेत, जे प्रवेश करते आहेत, त्यांनी स्टेजवर यायचं आहे.